गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर सलग दुसऱ्या दिवशी US मार्केट रेडमध्ये क्लोज झालेलं आहे, डाऊन होऊन क्लोज झालं आहे. यामध्ये डाऊ जोन्स मात्र थोडासा आपण काय म्हणतो की विथ पॉझिटिव्ह बायस क्लोज आहे, परंतु S&P 500 आणि नॅसडॅक जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे मेनली, तर तो आपल्याला चांगल्यापैकी रेडमध्ये क्लोज दिसतो आहे, ऑलमोस्ट 0.5% आसपास. तर याच्या मागचं बेसिकली रिझन असं आहे की जॅक्सन होलची मीटिंग आज सुरू झालेली आहे. यामध्ये उद्या संध्याकाळी जे आपले फेडचे चेअरमॅन आहेत जेरम पॉवेल, तर ते स्पीच देणार आहेत. तर त्यामध्ये ते रेट कट संदर्भात काही बोलतात का, किंवा येणाऱ्या MPC मीटिंगमध्ये ते रेट कट करतील, कारण नेक्स्ट मंथमध्ये लगेचच MPC मीटिंग आहे. त्यामुळे ते रेट कट करणार का, त्या संदर्भातले काही इंडिकेशन्स ते देत आहेत का, हे सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आणि हे जर आपण पाहिलं तर आपल्याला ते सोन्यामध्ये सुद्धा दिसून येतं, कारण गोल्ड 1,00,000च्या आसपास जाऊन एकदम स्टॅग्नंट झाले की तिथं ते वाट पाहत आहे ट्रिगरची, आयदर डाऊन साईड आयदर तिथनं अपसाईड. ओके, तर हा जो काही ट्रिगर पॉईंट आहे, तर जी MPC मीटिंग आहे ती तो ट्रिगर पॉईंट ठरू शकते. जर रेट कट झाले तर सोनं ड्रास्टिकली खाली यायला सुरुवात होईल आणि जे आपले स्टॉक मार्केट्स आहेत इन्क्लुडिंग US मार्केट की जे ऑलरेडी ऑल टाईम हायला आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काही गेन्स हे पाहायला मिळतील. ओके, तर हे झालं US मार्केटबद्दल. आता जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर तेही थोडेसे डाऊनच ट्रेड करत आहेत, कारण फिअर आहे ना की उद्या जर समजा, म्हणजे उद्या संध्याकाळी जर समजा जेरम पॉवेल यांनी सांगितलं की रेट कट करण्यासारखी परिस्थिती नाही आहे वगैरे वगैरे, तर मार्केट्स तिथनं पुन्हा अजून जास्त पडायला सुरुवात होतील आणि मग त्याच्यामागे वर्ल्ड मार्केट्स इन्क्लुडिंग आपले इंडियन मार्केटसुद्धा पडायला सुरुवात होईल, हे लक्षात असू द्या. त्यामुळे ते काय म्हणतात ह्याला फार जास्त महत्त्व आहे. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली एशियन मार्केट्स डाऊन आहेत, पण आपले जे काही ADRs US काम करत आहेत ते मोस्टली ग्रीनमध्येच क्लोज आहेत, जरी तिथं मार्केट डाऊन असलं तरी. बँकिंग ADRसुद्धा आणि IT ADRसुद्धा ग्रीनमध्ये क्लोज आहेत. जर ते सगळं पाहिलं तर आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, हार्डली 5 ते 10 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. ओके, जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे 1,000 कोटींचं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 1,800 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर अजूनही शॉर्ट कव्हरिंग म्हणावं असं आलेलं नाही. 25,000च्या स्ट्राईकवरती जे काही कॉल रायटर्स होते ते घाबरलेले होते. काल आपण पाहिलं तर त्याच्यापैकी जो बऱ्यापैकी ओपन इंटरेस्ट होता तर तो क्लोज झालेला आहे. ओके, त्यामुळे आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला अनवाइंडिंग पाहायला मिळतं 25,000च्या स्ट्राईकवरती. परंतु 25,105 ही एक्झॅक्ट लेवल आहे, परंतु 25,100 पकडा. 25,100 जेव्हा क्रॉस होऊन मार्केट आवरली कॅन्डलवरती त्याच्यावरती जाऊन ट्रेड करेल, तर ती एक फार चांगली गोष्ट असणार आहे, कारण तिथनं पुढं खरं शॉर्ट कव्हरिंग यायला सुरुवात होणार आहे. आणि जर तो जर हर्डल पास झाला तर तिथनं पुढं ऑलमोस्ट 500-700 पॉईंट किंवा मॅक्सिमम 1,000 पॉईंटच्या आसपास एक फ्रेश रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. आता जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटकडे आज आहे एक्सपायरी, निफ्टीची एक्सपायरी. तर निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे आज काही गेम प्ले होणार का ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त कॉल रेटिंग आता आपल्याला 25,200, 25,400 आणि 25,500 या लेवलला दिसतं. आणि जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर 25,000ला ह्यूजली पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे आता जो 25,000चा हर्डल मार्केटनं पास करून वर आलेला आहे, तर आता 25,000 जो आहे तर तो आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे. 25,000, 24,950 आणि 24,900 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजे एवढ्या इझिली आता ह्या लेवल्स ब्रेक करणं मार्केटला पॉसिबल होणार नाही आहे. ओके, जर आपण पाहिलं तर बँकिंग स्टॉक्सनं अजूनही मार्केटला सपोर्ट केलेला नाही आहे. काल आपल्याला IT स्टॉक्सने मार्केटला सपोर्ट केलेला पाहायला मिळाला, परवा रिलायन्स होता. म्हणजेच काय
की हळूहळू सेक्टर रोटेशन होत चाललेलं आहे. मे बी आज बँकिंग स्टॉक्स येतील की जे हेल्प करतील पुन्हा इंडेक्सला वर घेऊन जाण्यासाठी. तर मग ते आता पाहणं जास्त गरजेचं आहे की आज कुठला नवीन प्लेयर येतो मार्केटला डिफेंड करण्यासाठी. तर होप सो जर आपण IT स्टॉक्समध्ये पाहिलं तर एक फार चांगल्यापैकी रिबाउंड आपल्याला पाहायला मिळालेला आहे. डाऊन साईडनं इन्फोसिस ऑलमोस्ट 4% आसपास इन्क्रीज झालेला आहे आणि फार मोठी कंपनी आहे, त्यामुळे एवढं एका दिवसामध्ये पचवणं फार जास्त आपण काय म्हणतो की जास्त होईल. त्यामुळे इथनं पुढं इन्फोसिस हळू चालेल, परंतु चालेल जरूर, हे लक्षात ठेवा. आणि डाऊन साईड म्हणजे वर्स्ट इज ओव्हर असं आपण म्हणू शकतो इन्फोसिसमध्ये. त्यामुळे कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की IT स्टॉक्समध्ये एक आपण काय म्हणू शकतो की बाईंग पाहायला मिळू शकते की जे मोस्टली आपल्याला काल पाहायला मिळालं. तर आता जास्त तर काही नाही आहे, परंतु जर आपण एकंदर जर सगळं पाहिलं तर आपलं मार्केट बुलिश आहे आणि जगातले सगळे मार्केट्स थोडेसे आपण काय म्हणू शकतो की बेरिश काइंड ऑफ सिच्युएशनमध्ये आहेत. परंतु ही गोष्ट पॉसिबल आहे, कारण जेव्हा US मध्ये आणि युरोपमध्ये रोज ऑल टाईम हाय प्लेस होत होते, तेव्हा आपलं मार्केट रोज खाली येत होतं, की ज्याला पुन्हा आपल्याकडले काही रिझन्स कारणीभूत होते. आता जर लोकल न्यूज जर आपण पाहिली तर आज आपण पाहू शकतो की जे MPC आपल्याकडली जी काही RBIचे जे काही लोक आहेत, तर त्यांच्याकडनं काही स्टेटमेंट्स यायला सुरुवात झाली की जे RBIनं रेट कट पॉज केले होते, कारण ते सांगत होते की ट्रम्पचे जे टॅरिफ्स आहेत त्याचा काय इम्पॅक्ट होईल, कसं होईल, हे सगळं पाहून मग आपण ठरवू की काय करायचं. तर आता ट्रम्पच्या टॅरिफचं काय झालेलं आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे. शिवाय गव्हर्नमेंटने सुद्धा इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की जे काही एक्सपोर्ट्स आहेत तर त्याला ते बढावा देण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी लगेच इमिजिएट लॉन्च केल्यात. त्यानंतर चायनासोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने सुद्धा आपल्याला त्यांचं मार्केट ओपन करून दिलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्यामुळे आता RBIकडनं पुन्हा इंडिकेशन यायला लागले की नेक्स्ट MPC मीटिंगमध्ये RBI सुद्धा पुन्हा एक रेट कट करू शकते, की जी अगेन मार्केटसाठी पुन्हा एक चांगली गोष्ट आहे. ओके, त्यामुळे हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे. तर आता इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे, तर जी काही GSTची मीटिंग सुरू आहे, तर त्याच्यामध्ये हे मांडण्यात आलेलं आहे की इन्शुरन्स म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स, हे दोन्हीवरचा इन्शुरन्स आता हा कमी होण्याचे चान्सेस खूप हायली आहेत आणि ऑलमोस्ट डन झालेलं आहे की इन्शुरन्स प्रीमियम कमी होईल. त्यामुळे जे काही LIC सारखे स्टॉक्स आहेत किंवा मग HDFC लाईफ इन्शुरन्स वगैरे, म्हणजे जे लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स दोन्हीपैकी काही विकतात, तर त्या कंपन्या आज फोकसमध्ये राहण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे त्या गोष्टीवरती आपण लक्ष ठेवायला बिलकुल हरकत नाही. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. त्यामुळे आजचं क्लोजिंग फार इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण हर्डल आहे जो सप्लाय झोनचा, तो आहे 25,100. जर आज तो ब्रेक करून जर वर मार्केट गेलं तर 25,200 हीच लेवल असणार आहे की जिथे आपल्याला आपण काय म्हणू शकतो की मायनर हर्डल आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि तो जर ब्रेक झाला, मायनर हर्डल आहे, त्यामुळे तो जर ब्रेक झाला तर सरळ 26,000च्या आसपास मार्केट जाऊ शकतं. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.